अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीनं आज पत्रकार परिषद घेण्यात आली. आपले विविध मुद्दे घेऊन आंदोलनाचा देखील इशारा ह्या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आला. नेमकी काय मागण्या आहेत या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर हे सगळे आंदोलक आहेत आणि परिषदेचे पदाधिकारी देखील आहेत. आपण त्यांच्याशी बोलत. खरं तर तुम्ही ह्या पत्रकार परिषदेमध्ये महत्त्वाचे मुद्दे मांडले, ज्यात महत्त्वाचा हा मुद्दा होता की प्रशासक म्हणून सरपंचांना निवड करावी. नेमकी काय ही मागणी आहे ते तुम्ही महाराष्ट्रामध्ये सुमारे 15,000पेक्षा जास्त ग्रामपंचायतची मुदत संपली आहे किंवा संपत आहे आणि या ठिकाणी प्रशासक म्हणून विस्तार अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते. परंतु विस्तार अधिकाऱ्यांची संख्या पाहता एका कर्मचाऱ्याकडं 15-20 गावं दिलं जातं असं दिसत आहे. आणि त्यामुळं गावामध्ये जे चांगले उपक्रम चालू आहेत, चांगल्या योजना चालू आहेत किंवा आता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान चालू आहे, जे सुंदर अभियान आहे, महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे सरकारचा, ज्यामुळं अनेक शेकडो गावांनी, हजारो गावांनी त्यात भाग घेतला आहे, ज्याच्यामध्ये 5 लाखापासून 5 कोटीपर्यंतची बक्षिसं ग्रामपंचायतींना मिळणार आहेत. ह्या सगळ्या चांगल्या योजना बंद पडण्याची भीती आहे. म्हणून गाव चालवण्यासाठी लोकप्रतिनिधीच असावेत ही आमची भूमिका आहे. एकतर आमच्या निवडणुका तातडीने घेऊन नवीन लोकप्रतिनिधींना गाव चालवायला द्या, किंवा तुम्हाला निवडणुका घेणं शक्य नसेल तर हे सरपंच आणि विद्यमान बॉडीलाच तुम्ही मुदतवाढ द्या. साधी सोपी मागणी आहे आणि यासाठी कायद्यात बदल करावा लागणार आहे. इतर राज्यामध्ये मध्य प्रदेश, झारखंड, उत्तराखंड, राजस्थान या सरकारने तेथील कायद्यात बदल करून सरपंचांना प्रशासक म्हणून नेमले. गेली वर्ष झालं राजस्थानमध्ये सरपंच मंडळी प्रशासक म्हणून काम करत आहेत. इतर राज्यांना जे शक्य आहे ते आपल्या राज्यांनी तातडीनं चांगलं आहे म्हणून स्वीकारावं आणि आमची गावं लोकप्रतिनिधींच्याच ताब्यात राहावीत. आत्ताचे असू द्या नाही तर येणारे असू द्या, पण गावं लोकप्रतिनिधींनी चालवावी अशी आमची माफक अपेक्षा सरकारकडनं आहे. त्याचबरोबर तुम्ही असे काही दाखले देखील दिले आहेत की ज्यामध्ये अनेक राज्यांमध्ये अशा प्रकारचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. महाराष्ट्रात मात्र अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याबाबत आपण काय पाठपुरावा केला आहे का? आपण कोणाला भेटला आहात? या सरपंच परिषद सातत्याने वेगवेगळे मुद्दे घेऊन ग्रामविकास मंत्री, मुख्यमंत्री आणि शासनाकडे पाठपुरावा करत असते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये आम्हाला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे, कारण बाकीच्या राज्यामध्ये अगदी शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये आहे. त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे. ग्रामपंचायत महत्त्वाचा घटक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचा. म्हणून ग्रामपंचायत सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांना या मतदानाचा अधिकार मिळावा. त्याचप्रमाणे आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणूक लढवण्यासाठी 3 अपत्य असू नयेत असा कायदा आहे. तो आता कालबाह्य झाला आहे. इतर राज्यांनी तो रद्द केला आहे, आपल्याही सरकारने तो रद्द करावा. म्हणजे काही चांगले होतकरू लोक त्यामुळं वंचित राहतात लोकप्रतिनिधी होण्यापासून, ते बंद होईल. त्याचबरोबर अनेक योजनांची बिलं मिळत नाही आहेत 2-3 वर्षापासून. त्या विशेषतः रोजगार हमी, ठक्कर बाप्पा ह्या ज्या सामान्य लोकांसाठी गरजेच्या योजना आहेत, ज्याच्यामधून लोकांनी विहिरी, गाय गोठे बांधले, त्यांचे पेमेंट अजून मिळालेले नाही आहेत. अशा सर्व गोष्टींचा विचार करून ग्रामीण महाराष्ट्रातील सामान्य ग्रामस्थांना न्याय देण्याचा प्रयत्न शासनाने करावा. यात एक विशेष बाब समोर लक्षात येते आहे की जरी शासन याकडे तुमच्याकडे बोलण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात, मात्र कुठल्या प्रकारचा यात तोडगा निघत नसल्याचं समोर येतं. नेमकी काय कारण असं वाटतं की यात तोडगा निघत नाही? कारण जर बाकी राज्यांमध्ये जर अशा पद्धतीचे निर्णय घेतले जात आहेत तर महाराष्ट्रात असा निर्णय का घेतला जात नाही असं तुम्हाला वाटतं? असं अलीकडच्या मागच्या काही दिवसांमध्ये निवडणुकांचा माहोल आहे. 6 महिने वर्ष झालं विधानसभेनंतर सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पेंडिंग होत्या. काही प्रश्न अनेक वर्षापासून पेंडिंग आहेत, काही प्रश्न नव्याने मांडतो आहोत. सरपंचांचं मानधन याच युती सरकारने चालू केलं, याच महायुती सरकारने दुप्पट केलं. आता त्याच्यासाठी एक सिस्टीम पाहिजे की दरमहा मानधन मिळालं पाहिजे, त्यात दुरुस्ती व्हावी अशी अनेक वेळा आमची चर्चा झाली आहे. ती भविष्यामध्ये आम्हाला दरमहा मानधन मिळावं ही एक अपेक्षा आहे आमची. आणि विधानसभेच्या निवडणुकानंतर सातत्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत कोर्ट कचेऱ्या चालू होत्या. त्यानंतर नगरपालिका झाल्या, त्यानंतर महानगरपालिका झाल्या, त्यानंतर आत्ता 12 जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद झाल्या. आगामी काळात उर्वरित जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद होणार आहेत. या सगळ्या राजकीय घडामोडीमध्ये कुठंतरी हे प्रश्न बाजूला राहिले असतील. परंतु आम्हाला निश्चितपणे असं म्हणावंसं वाटतं की महायुती सरकार आमच्या मागण्यांची दखल घेईल आणि लोकप्रतिनिधींना आम्ही लोकप्रतिनिधी करतो तर त्यांनी ग्रामीण महाराष्ट्राकडे लक्ष द्यावं. म्हणून आम्ही त्यांनाही विनंती करतो की येत्या अधिवेशनामध्ये आमचे प्रश्न मांडा. आम्ही तुम्हाला मत देतो, शहरातली माणसं तुम्हाला एकच मत देतात, ग्रामीण भागातली माणसंही तुम्हाला एकच मत देतात. कुठंतरी लोकप्रतिनिधींनी ग्रामीण महाराष्ट्र गावखेड्यांचे प्रश्न आणि त्यातले त्यात ग्रामपंचायतीचे आणि ग्रामपंचायत चालवणाऱ्या लोकप्रतिनिधींचे प्रश्न मांडले पाहिजेत, ज्यामुळं आमचे जे मानधन थकीत आहे, लोकांची बिलं थकीत आहेत, याबाबत तातडीने उपाययोजना होतील.
तुम्ही याबरोबर काही आंदोलनाचा देखील इशारा दिलेला आहे, नेमकी काय इशारा आहे? तर आम्ही सगळे मिळून सरपंच आमच्या प्रश्नासाठी फक्त लक्ष वेधण्यासाठी 20 फेब्रुवारी रोजी एक दिवसासाठी ग्रामपंचायती बंद ठेवत आहोत, जेणेकरून आमचे प्रश्न सर्वांना माहिती होतील. महाराष्ट्रातले सर्व सरपंच पक्षविरहित सरपंच असतात, यांना कुठल्याही पक्षाच्या चिन्हावर हे निवडून आलेले नसतात. अखिल भारतीय सरपंच परिषदेमध्ये काम करत असताना आम्ही फक्त सरपंच आणि गावचे प्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून एकत्र येतो. आम्ही कोणत्याही राजकारणात भाग घेत नाहीत. ज्या त्या इलेक्शनला जो तो सरपंच आपापल्या पक्षाचं आपापल्या नेत्याचं काम करतो आणि त्यामुळे या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळेल. पहिल्या एक दिवसाच्या बंद आंदोलनानंतरही आम्हाला प्रतिसाद शासनाचा योग्य मिळाला नाही तर आम्ही विभागनिहाय मोर्चे काढणार आहोत आणि त्यानंतर मुंबईत धरणे धरणार आहोत. येत्या काळामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुमारे 1 महिना चालणार आहे. या 1 महिन्यामध्ये आमचे प्रश्न सोडवण्यासाठी या सभागृहात चर्चा व्हाव्यात, आमचे प्रश्न सुटावेत ही माफक अपेक्षा आहे. अन्यथा 1 महिनाभर आम्ही सातत्याने आंदोलन करू अशी आमची भूमिका आहे. खरं तर ह्या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले, ज्यात सरपंचांना थेट प्रशासक म्हणून त्यांनी नोंद घ्यावी, त्याचबरोबर कायद्यामध्ये देखील बदल करावे अशी प्रमुख मागणी घेत आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य झाल्या नाही तर एक दिवसीय आंदोलन देखील करणार असल्याचं म्हटलं आहे. जर मागण्या पूर्ण होत नसल्या तर वेगवेगळ्या आंदोलनाचा इशारा जो आहे तो ह्या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आला. कॅमेरा पर्सन बबन सदगीरसह सागर गायकवाडची 24 तास नाशिक.